कोपरगाव तालुक्यातील आमचे मित्र रवींद्र भीमराव गोंजारे, कैलासवासी रवींद्र भीमराव गोंजारे यांच्या घरी गौरी गणपती बसले आहेत. त्यानिमित्ताने आज त्यांनी जे डेकोरेशन केलेलं आहे, कोपरगाव शहराची, कोपरगाव तालुक्याची त्यांनी आठवण करून दिली आहे. कोपरगाव तालुका हा ऊस बागायतून फेमस होता. त्या काळामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये असंख्य गुऱ्हाळं होती आणि ही गुऱ्हाळं बनवताना तर यांनी जो शोभा बनवली त्यामध्ये ऊसतोड दाखवलेली आहे, ट्रॅक्टर दाखवलेले आहे. इथे जुने चरख होते, या चरखातून ऊस पिळायचा, ह्या टाकीमध्ये रस जायचा आणि तिथून पुढे हा या ठिकाणी चुलांगणावरती यायचा. या चुलांगणावरती असल्या कढईला हे गुळे गुऱ्हाळ घरामध्ये गूळ निर्माण करताना खाली जाळ घालताना जाळ्या दाखवलेल्या आहे. पाटावरती हा ऊस पेटत नंतर इथे गूळ तयार झाला आणि ते गुळाचं पॅकिंगमध्ये निर्मिती झालेली आहे. हे असताना कोपरगाव तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील लोकांना शेती कशी असायची, त्यांची राहण्याची पद्धत म्हणजे झोपड्या असायच्या, दारापुढे तुळस असायची, जातं असायचं, सगळे अवजार दाखवले. भविष्यामध्ये इथे ट्रॅक्टर आला आणि ट्रॅक्टरची अवजारं देखील दाखवण्यात आली. पलटी प्लाऊ ही प्रगती दाखवली आहे, बैलजोडी दाखवलेली आहे. ही शेती कशी करायची त्यासाठी महिला पुरुष हे सगळे मिळून शेती कशी करतात याचं वाखाणण्याजोगं सऱ्या पाडून लागवड कशी केली ऊसाची हे दाखवलेली आहे. भविष्यामध्ये पुढे इथे कुंभार, विणकाम करणारे, नंतर सोनार, सगळ्यांचे इथे ग्रामीण भागात साकारले आहे. बैलजोडी, बैलगाडी हा साखर कारखाना भविष्यामध्ये पुढे कोपरगाव तालुक्यामध्ये साखर कारखाना आला आणि साखर कारखाने आल्यानंतर जी प्रगती झाली, साखर शाळेपासून सर्व संपूर्णतः दाखवण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांच्याकडे संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी त्यांनी मागच्या वर्षी साकार केली होती ती देखील त्यांनी इथे ठेवलेली आहे. असा हा देखावा, इतका सुंदर असा नजारा केलेला आहे. हा कोपरगावकरांनी निश्चित बघावा, एक आठवण म्हणून संग्रह असावा म्हणून ही छोटासा प्रयत्न करत आहे. धन्यवाद. जय हिंद.